गावातील लोकांना चांगले रोड पाहिजेत. सेम प्रॅक्टिस काल सारखीच घेऊ आपण. फाईन. काल जे वॉन्टचे WH क्वेश्चनची प्रॅक्टिस केली सेम आज घेऊ, बिकॉज वी वॉन्ट मोर प्रॅक्टिस टू बी परफेक्ट. सो गावातील पहिलं सेंटेन्स आहे, गावातील लोकांना चांगले रोड पाहिजेत. काय होईल मग? विलेजर्स वॉन्ट गुड रोड्स. बरोबर. ग्रुप नंबर 3 गुड रोड्स. चला ग्रुप नंबर 3 सांगा मला. वर्बल क्वेश्चन सांगायचा मराठीमध्ये. गावातील लोकांना चांगले रोड पाहिजे का? येस करेक्ट, यू आर राईट. गावातील लोकांना चांगले रोड पाहिजेत का? गावातील लोकांना चांगले रोड. तुमचं बोलून झालं की माईक बंद करा. पाहिजेत का? चला ग्रुप नंबर 3 सांगा मला. बघा मी काय लिहिलंय, माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. माझ्या बरोबर लिहिण्याचा प्रयत्न करा. गावातील लोकांना चांगले रोड पाहिजेत का? हा. डू विलेजर आरोही गुड रोड. अति उत्साहामध्ये विलेजर नाही विलेजर्स म्हणायचं. चूक करू नका. शांती 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 शांती. डू विलेजर्स एक्सलंट वॉन्ट गुड रोड्स. बरोबर. डू विलेजर्स वॉन्ट गुड रोड्स. पुढं आता याच वाक्यासाठी सुटेबल असा WH क्वेश्चन सांगा. ग्रुप नंबर 3. गावातील लोकांना काय पाहिजे? बर. गाव चालेल, काय अडचण नाही. गावातील लोकांना काय पाहिजे चालेल. एक वाक्य लिहू आपण हे WH क्वेश्चन. गावातील लोकांना काय पाहिजे. चला ग्रुप नंबर 3 सांगा मला. WH शब्द काय? काय सांगा. What do villagers व्हॉट want? डू व्हॉटच्या नंतर काय करायचं? व्हॉट न्यायचं आपलं 2 नंबरला आणि नंतर लिहायचं डू विलेजर्स वॉन्ट आणि क्वेश्चन मार्क. विलेजर्स वॉन्ट. बरं आणखीन काय लिहिता येऊ शकतं? बर. गावातील लोकांना चांगले रोड पाहिजे. गावातील लोकांना बोला. किंवा चांगले रोड पाहिजे. बर केव्हा पाहिजेत आणि बोला. आणि काय होऊ शकतं? गावातील लोकांना कसले रोड पाहिजे? ओके ते पण चालेल. लोकांना रोड पाहिजे. चांगले रोड गावातील लोकांना कसले रोड पाहिजे. दिसतंय का? क्लिअरिटी आहे का? दिसतंय का तुम्हाला? ओळखू येते? ओके. गावातील लोकांना ओके हे सांग अगोदर, मग कसले रोड पाहिजेत लिहू. गावातील लोकांना चांगले रोड केव्हा पाहिजेत? कसं होईल इंग्लिश मध्ये? When do villagers want? वेन नंतर बोट न्यायचा वर्बल क्वेश्चनला. हा बोला आता. वेन डू villagers want good roads? विलेजर्स वॉन्ट गुड रोड्स. एक्सलंट. हा आणखीन काय होऊ शकतं? गावातील गावातील लोकांना. हा ऐकलंय मी ऐकलंय.
कसले रोड पाहिजेत? बर, आता काय होईल इंग्लिश मध्ये? कमॉन. What type of road चालतंय, व्हेरी नाईस. कसले रोड हा do WH शब्द आहे. villagers want? मग काय होईल? व्हॉट टाइप ऑफ रोड बी चालेल किंवा विच टाइप ऑफ रोड बी चालेल. व्हॉट टाइप ऑफ How रोड. road do आणि हा झाला villagers WH want? शब्द. आफ्टर दिस वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवायचं आणि ते रिपीट करायचं. डू विलेजर्स वॉन्ट आणि क्वेश्चन मार्क. डू विलेजर्स वॉन्ट आणि क्वेश्चन मार्क. खराब आहे. हा चला. हा पुढं आणि काय होऊ शकेल रे? एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. त्या गावातील लोक गावातील लोकांना कोणत्या गावातील लोकांना चांगले रोड पाहिजे? एक्सलंट. क्वेश्चन आला बघा. कोणत्या गावातील लोकांना चांगले रोड. आता कोणत्या गावातील लोकांसाठी आपण काय वापरायचं? WH शब्द. विच विलेजर चालेल ना? चला हा. Which villagers do want good roads? Which villagers do good road? विच विलेजर्स डू वॉन्ट गुड रोड्स. बरोबर आहे का हे वाक्य बरोबर आहे का? ऑनलाईन वाले सांगा. ऑनलाईन वाले सांगा काय चुकलंय वाक्यामध्ये या. डून वॉन्ट एकत्र हा आ आ do want हे एकत्र येत नाही. हा डू आणि वॉन्ट हे एकत्र आले तर भांडणं करतात म्हणून डू येणार नाही. मग काय होईल याचं? सुधारित आवृत्ती द एडिटेड वर्जन होईल. विच विलेजर्स Villagers want good roads. वॉन्ट गुड रोड्स. WH शब्दामध्ये जर सब्जेक्ट आला तर डू डज डिड ना WH क्वेश्चन बनत नाही. आणि हा रूल फक्त पॉझिटिव्ह साठीच ऍप्लिकेबल आहे. तर दिस इज युअर पॉझिटिव्ह साईड. आता आपण निगेटिव्ह साईड कडे वळूया. ठीक आहे. चला बर, मी असं करू का? इकडे लिहू का जरा? म्हणजे आपल्याला दुसराही सेट सुटसुटीतपणे बसेल. बघा निगेटिव्ह मी असं लिहितं, तुम्ही दुसऱ्या पानावर लिहायचं. तुम्ही मात्र एका पेजवर पॉझिटिव्ह एका पेजवर निगेटिव्ह असं समोरच्या पेजवर तुम्ही लिहायचं. ठीक आहे. जेणेकरून सुटसुटीतपणा येईल. आणि हाच सुटसुटीतपणाचा जो काय सराव आहे, प्रॅक्टिस आहे, ही तुम्हाला एक्झाम मध्ये अशीच कॅरी करता येईल. आतापासून सवय लावायची. एका बाजूला राहिलेलं खाली शिल्लक राहू द्या, काय अडचण नाही, सुटसुटीत राहू द्या. आणि दुसऱ्या बाजूला निगेटिव्ह राहू द्या, खाली शिल्लक राहू द्या, काय फरक पडतो? 10-12 हजार रुपयाच्या कोर्सला 2-4 नोटबुक लागले म्हणजे काय फरक पडतो? आहे की नाही? चला सांगा निगेटिव्ह सांगा रे. ओके थांबा आता तुम्ही नाही. ग्रुप नंबर 4 निगेटिव्ह सांगायचं. निगेटिव्ह सांगा. गावातील लोकांना चांगले रोड पाहिजेत का? ए गावातील लोकांना चांगले रोड नाही चांगले पाहिजे. रोड नाही पाहिजेत. आता तुम्हाला कालच सांगितलं होतं, निगेटिव्ह सेंटेन्स बनवायला काय करायचं? डोकं लावायचं नाही. हेल्पिंग वर्ब नंतर नॉट वापरायचं. परंतु या प्रकारच्या वाक्यांमध्ये हेल्पिंग वर्ब नसल्यामुळं आपण ए ग्रुपचे वाक्य असल्यामुळं काय घेतो? डू हे हेल्पिंग वर्ब घेतो आणि त्याच्यानंतरच आपण नॉट लिहितो. बरोबर? मग सांगायचं निगेटिव्ह कसं होईल?
Villagers do want good roads. Do not want good का- roads. हा असं म्हण ना, नॉटच विसरला. बरोबर. विलेजर्स डू नॉट वॉन्ट गुड रोड्स. डू नॉट वॉन्ट गुड रोड. और याला काय म्हणता येईल? निगेटिव्ह वाक्य नेहमी दोन प्रकारे. विलेजर्स Villagers don't want good roads. डोंट वॉन्ट गुड रोड. आता सर्वांच्या वतीनं ग्रुप नंबर 4च्या विद्यार्थ्यांनी बोलायचं. हे वाक्य लिहिलं पाहिजे का? तर नाही लिहिलं पाहिजे. म्हणून हे वाक्यांचा फक्त काय करायचं आपल्याला? पुढच्या वाक्यासाठी उपयोग करून घ्यायचा. मात्र या वाक्याला वापरायचं नाही. म्हणून असं लिहून याला असं क्रॉस करायचं. ठीक आहे. मात्र याचा उपयोग करून आपल्याला पुढची वाक्य बनवायची. दिस इज अनइथिकल सेंटेन्स म्हणून आपण लिहून काय केलं? क्रॉस केलं. ठीक आहे. असं वाक्य बनवणं योग्य आहे का? नाही. गावातील लोकांना चांगले रोड पाहिजेत ना? नाही पाहिजेत कोण म्हणतं? मात्र पुढचे क्वेश्चन साठी आपल्याला हे वाक्य गरजेचं असल्यामुळे आपण हे वाक्य बनवलेलं आहे. आता वर्बल क्वेश्चन सांगा. ग्रुप नंबर 4. याच वाक्याचा वर्बल क्वेश्चन गावातील सांगा. लोकांना चांगले रोड नाही पाहिजेत. गावातील लोकांना चांगले रोड नाही पाहिजेत का? चांगले रोड नाही पाहिजेत का? हा चला सांगा बरं. इंग्लिश मध्ये काय करायचं? डोकं लावायचं नाही. तर ऑलरेडी निगेटिव्हच्या वाक्यामध्ये आपल्याकडे एक वर्ब आलेला आहे. त्याला पुढचा एरो दाखवायचा आणि तसा बदल करायचा. अकॉर्डिंगली वी विल फ्रेम द वर्बल क्वेश्चन फॉर द सेम. हा सांगा रे आता काय Do होईल? villagers नंबर 4. not want good roads? डू फक्त अगोदर द्यायचे. व्हेरी गुड. डू Villagers not want विलेजर्स good roads. नॉट वॉन्ट गुड रोड्स आणि क्वेश्चन मार्क. और निगेटिव्ह वाक्य नेहमी दोन प्रकारे. डोंट बोला. Villagers want good roads. विलेजर्स वॉन्ट गुड रोड्स. एक्सलंट. आता याच वाक्यासाठी WH क्वेश्चन काय बनवू शकतो आपण? आता इथं तुझं का घेऊ बरं का? तिकडे टाळलं होतं मी. आता इकडे का घेऊ? बोला. गावातील बोला. ग्रुप नंबर 4. गावात लोकांना चांगले रोड्स का नाही पाहिजे? रोड्स. व्हेरी गुड. का नाही पाहिजेत? डब्ल्यू शब्द काय आहे? का. काला सुरुवातीला घ्यायचं आणि वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवायचं असतं. पॉकेट मधलं काढून वरती ठेवायचं आणि ते रिपीट करायचं. बोला. वाय Why डू do villagers not want good roads? विलेजर्स नॉट वॉन्ट गुड रोड. निगेटिव्ह वाक्य नेहमी दोन प्रकारे लिहायचं. दुसऱ्या प्रकारचं वर्बल क्वेश्चन रिपीट करायचं डब्ल्यू शब्दानंतर. वाय डोंट विलेजर्स Wants good वॉन्ट. road. वॉन्ट्स नाही रे बाळा. वॉन्ट ऑनलाईन मला बोलला कोणतरी. गुड रोड्स. व्हेरी नाईस. आणखीन काय अर्थपूर्ण WH क्वेश्चन होऊ शकतो? त्यालाही नंबर 3 द्यायचं. बिकॉज दिस WH क्वेश्चन always has number 3 as its code. These are code numbers, not serial numbers. Okay. आणखीन काय होऊ शकतो WH शब्द? WH क्वेश्चन. Any more meaningful WH question can we try? Group number 4. Come on. बोला. बोला कोण बोलतंय?
चालेल ना. काय लिहायचं लिहा. कोणत्या गावातील लोकांना चांगले रोड नाही पाहिजेत? चला कार्यक्रम बसले. क्वेश्चन ग्रुप नंबर 4 सांगा. Which village? कोणत्या गावातील लोक एवढाच येईल डब्ल्यू शब्द. हा काय होईल Which मग? village? Which बोला. villagers? विलेजर्स आणि याच्यानंतर वर्बल क्वेश्चन हात लावायचा. डू नॉट वॉन्ट. तिकडे Do not want. विलेजर्सला डू आलं नव्हतं, मात्र इथं नॉट असल्यामुळं डूला काहीच अडचण नाही, काहीच भीती नाही. डू नॉट Good वॉन्ट. road. Good roads. रोड नाही, रो. येस, व्हेरी गुड. गुड रोड. और दुसऱ्या पद्धतीनं Which villagers don't want good road? एकच विद्यार्थी का ग्रुप नंबर 4 ला. विच विलेजर्स डोंट वॉन्ट गुड रोड. आणि या ठिकाणी आपण हा सेट लॉक करू. इथपर्यंत सगळ्यांनी व्यवस्थित लिहा. लिहून घ्या. आय विल वेट फॉर सम मिनिट. ग्रुप नंबर 5 चला सांगा मला एक साधं वाक्य व्यवस्थित. त्याचा आपण सेट बनवू. ग्रुप नंबर 5 सांगा रे. शेतकऱ्यांना काय नाव? पाणी पाहिजे. काय नाव सांगा अगोदर. यश. पाणी पाहिजे कोण म्हणलं ते नाव सांगा. यश. हा यश बोल. काय? आम्हाला पाणी पाहिजे. आम्हालाच्या ऐवजी आपण असं म्हणू. अं, सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पाहिजे. आर्यन मिसाळ 4th आणि अंकिता मिसाळ 5th जर परत मोबाईलला हात लावला तर मी तुम्हाला काढून टाकेल. मोबाईलला हात लावायचा लांब असा मोबाईलच्या. त्या मोबाईल मध्ये बोटा घालून तुम्हाला समजत नाही तर काय काय दाबू नका बटन. ठीक आहे. हा सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पाहिजे सांगा. ग्रुप नंबर 5 ऑल. बरोबर. स्टुडंट्स वॉन्ट. क्लीन म्हणा किंवा फिल्टर्ड म्हणा. फिल्टर्ड वॉटर. फिल्टर्ड. फिल्टर नाही फिल्टर्ड. फिल्टर्डचा अर्थ काय? फिल्टर केलेले. बघा क्रियापदांचा अर्थ जाणून घ्या. ठीक आहे. फिल्टर्ड वॉटर. फिल्टर्ड वॉटर. आता हे नाव म्हणून आलं इथं फिल्टर्ड वॉटर. कसं वॉटर? फिल्टर्ड वॉटर. बर ए ग्रुपच आहे. ऑल सर्व विद्यार्थी असल्यामुळं अनेक वचन नाव असल्यामुळं ए ग्रुप आहे. बरोबर. चला ग्रुप नंबर 5 तुम्हीच सांगा याचा वर्बल क्वेश्चन काय आहे. मी मुद्दाम सावकाश लिहितो जेणेकरून तुम्हाला माझ्याबरोबर लिहिता येईल. शुद्ध पाणी पाहिजे का? सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पाहिजे का? चला ग्रुप नंबर 5 तुम्हीच सांगा काय करायचं इथं.
Do all students Do all want filtered water? filter water? Excellent. Do all students want filtered? R चा उच्चार अ असा होतो. फिल्टर्ड वॉटर. व्हेरी नाईस. Do all students want filtered water? WH क्वेश्चन काय होऊ शकतो? What can be the meaningful WH question? मी सांगू? त्या मुलांना शुद्ध पाणी पाहिजे. कोणत्या विद्यार्थ्यांना? बरोबर आहे. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पाहिजे. गायकवाड सर आले का? बर, डब्ल्यू शब्द सांगा रे मला. इथं काय ते नंबर 5 आले का? डब्ल्यू शब्द सांगा मराठीमध्ये मला. काय ते ग्रुप नंबर 5? कोणत्या विद्यार्थ्यांना? कोणते विद्यार्थी? कोणते विद्यार्थी ना हे त्याच्या अर्थामध्ये समाविष्ट आहे. बर, सांगा मला डब्ल्यू क्वेश्चन इंग्लिश मध्ये. डब्ल्यू शब्द काय आहे? Which student स्टुडंट. स्टुडंट नाही. आणि आफ्टर दिस बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चनवर आणि वर्बल क्वेश्चन बोलायचं. बोला. डू वॉन्ट फिल्टर्ड वॉटर. काय चुकलं? काय चुकलं इथं? डू आणि वॉन्ट एकत्र आलं की डिशिम होणार. म्हणून आपण डू ला काढून टाकायचं आणि वाक्य परत लिहायचं. मग काय लिहायचं? विच स्टुडंट्स. हा बोला, रिपीट बोला. which students want filtered water? फिल्टर्ड वॉटर आणि क्वेश्चन मार्क. आणखीन काय मिनिंगफुल क्वेश्चन बनवू शकतो का? ग्रुप नंबर 5 तुम्हीच बोला. सर्व Can there be? सर्व हा अथर्व अथर्व बोल. सर्व विद्यार्थ्यांना कसले पाणी पाहिजे? एक्सलंट. 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 चालतंय. केव्हा बी चालेल, कसले चालेल. तर नंबर 3 जागे डब्ल्यूएच क्वेश्चन. सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी किंवा फिल्टर्ड वॉटर पण लिहू शकतो मी. हा इथं मराठीच्या वाक्यामध्ये देखील तुम्ही लिहू शकता. फिल्टर्ड वॉटर किंवा नाही काय म्हणला तो? कसले पाणी पाहिजे म्हणला ना? बरोबर आहे का? कसले म्हणला तू? ठीक आहे. कसले पाणी पाहिजे. बोलायचं झालं असल्यास माईक बंद करा रे. बोलायचं झालं असल्यास माईक बंद करा. क्लास टीचर बघा कोणाचा मुलगा आहे तो, त्याप्रमाणे त्यांना ट्रेन करा. हा, गुड. हा, कसले पाणी सांगा रे. ग्रुप नंबर 5 डब्ल्यू शब्द काय? कसले पाणी. VIP डब्ल्यू शब्द. हा, काय होईल मग? व्हॉट काइंड ऑफ और व्हॉट टाइप ऑफ वॉटर असा हा WH शब्द बनेल. आफ्टर दॅट वर्बल क्वेश्चन वर बोट ठेवायचं हे आणि वर्बल क्वेश्चन रिपीट करायचं. सांगा व्हॉट टाइप ऑफ वॉटर. सांगा रे मला. ग्रुप नंबर 5. एक्सलंट. डू ऑल स्टुडंट्स वॉन्ट. एक्सलंट. व्हेरी नाईस. आणि काय राहिलं? केव्हा पण लिहायचं का? चाललंय. सर्व विद्यार्थ्यांना फिल्टर्ड वॉटर केव्हा पाहिजे. हा, काय होईल मग इथं सांगा रे. ग्रुप नंबर 5 केव्हा हा डब्ल्यू शब्द आला. चला, वेन नंतर बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर आणि तो रिपीट करायचा. बोला. वेन When do all students
filtered water. Very nice. Very nice. When do all students want filtered water? करेक्ट आहे. यू आर राईट. बरं, आता पॉझिटिव्हचे डब्ल्यू क्वेश्चन लॉक करू. आता आपण निगेटिव्ह मध्ये जाऊ. निगेटिव्ह सांगा मला. ग्रुप नंबर 1. तुम्ही तर बोलताच आहे. ग्रुप नंबर 1 सांगा. सर्व विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पाहिजे नाही. पाहिजे नाही पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना फिल्टर्ड वॉटर नाही पाहिजे. चला सांगा रे. ग्रुप नंबर 1. ऑल All do not want filtered water. Full stop. निगेटिव्ह नेहमी 2 प्रकारे. दुसऱ्या पद्धतीने सांगा रे. ग्रुप नंबर 1. ऑल students don't want don't want फिल्टर filter नाही रे. filtered water. व्हेरी नाईस. त्याचा वर्बल क्वेश्चन सांगा रे. ग्रुप नंबर 1. सर्व विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना फिल्टर्ड वॉटर नाही पाहिजे का? का म्हणलं की काय करायचं? अगोदर डू ला एरो करायचा, नंतर डोंट ला एरो करायचा. त्यांना इकडे जा म्हणून सांगायचं आणि त्याप्रमाणे आपण लिहायचं. सांगा. To all students not want filtered water. So all students not want filtered water. माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून मी थोडस अक्षराची साईज लहान केलेली आहे. ऑनलाईन वाल्यांना स्पष्ट दिसतंय का? येस ऑर नो? येस सर. तुमच्या मोबाईल मधील ते झूम करू शकता तुम्ही. Yes sir, yes sir. गुड. येस सर 3 बॅग्स फुल. चला दुसऱ्या पद्धतीनं वर्बल क्वेश्चन. चला. डोंट All डोंट ऑल स्टुडंट्स वॉन्ट filtered water. Very nice. ओके. आता WH क्वेश्चन. याच वाक्याचा अर्थ पूर्ण असला पाहिजे असं सांगा बरं. सर्व बरं, आपलं आणखीन काय राहिलंय? आपलं काय राहिलं आणखीन? थांबा. विद्यार्थ्यांना आपलं एक गोष्ट राहिली. काय राहिले सांगा? याला क्रॉस करायचं राहिलं है ना? का क्रॉस करायचंय? तर सर्व विद्यार्थ्यांना फिल्टर्ड वॉटर नाही पाहिजे हे वाक्य अयोग्य आहे ना. मग याला काय करायचं? असं डॉट न क्रॉस करून घ्या. असं करा. परंतु हे वाक्य का बनवलं? तर आपल्याला खालची वाक्य बनवायची आहेत म्हणून असं बनवलं. किंवा डायरेक्ट तुम्ही क्रॉस बांधलं तरी चालेल. क्रॉस बांधलं तरी वाचता येतं ना. ठीक आहे. त्याप्रमाणे करा. आणि हे का बनवलं? तर आपल्याला पुढची वाक्य बनवता यावीत म्हणून हे बनवलंय. ठीक आहे. याच्या आधारे हे बनवलं. कारण हे जर नसतं आपला हे बनवायला तेवढा आधार भेटला नसता म्हणून बनवलं. मात्र हे वाक्य अयोग्य असल्यामुळे याला आपण कट केले. म्हणजे असं वाक्य बनवायची गरज नाही. वापरत नाही ना आपण ते. वापरत नाही तर आपल्या हार्ड डिस्क मध्ये काय राहिलं पाहिजे. बरोबर. चला सांगा काय काय सांगितलं तुम्ही? WH क्वेश्चन काय सांगितला होता? पुन्हा एकदा सांगा. सर्व विद्यार्थ्यांना filtered ओके. बरोबर आहे. सर्व विद्यार्थ्यांना फिल्टर्ड वॉटर का नाही पाहिजे? का नाही
पाहिजे. आणि आता WH शब्द याच्यातला आहे का, हा सुरुवातीला ठेवायचा, बोट ठेवायचं वर्बल क्वेश्चन वर, आणि तो वर्बल क्वेश्चन यानंतर रिपीट करायचा वाय नंतर. हा सांगा, वाय Why do all डू students I not do Why do all students not want not want filtered water, or निगेटिव्ह दुसऱ्या पद्धतीनं वाय नंतर दुसऱ्या पद्धतीचं निगेटिव्ह वर्बल क्वेश्चन. डोंट all students want filtered water. water. ऑल व्हेरी नाईस, वॉन्ट फिल्टर्ड वॉटर. आणखीन काय बरं WH क्वेश्चन बनवता येऊ शकतो? कोणत्या विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी नाही पाहिजे? हा चालेल. कोणत्या म्हणा किंवा कोणत्या विद्यार्थ्यांना, कोणत्या कोणत्या एक हजार अनेकच होते. व्हेरी गुड, चालेल. कोणत्या म्हणा किंवा कोणत्या. बर, कोणत्या लिहायचं का? चला लिहू. कोणत्या विद्यार्थ्यांना फिल्टर्ड वॉटर नाही पाहिजे. यातला W शब्द काय आहे तर कोणते विद्यार्थी. हा सांगा. ग्रुप नंबर 5 WH क्वेश्चन सांगा मला पूर्ण. Which all students do not एक्सलंट. All students who Students आणि do not want filtered water. do not want filtered water, और दुसऱ्या पद्धतीनं which all students All which all students don't want filtered water. आणि क्वेश्चन मार्क. If you find some more WH questions, meaningful WH questions, you may add in the set. या सेट मध्ये तुम्ही आणखीन WH क्वेश्चन ऍड करू शकता. If you find some suitable WH and meaningful WH questions. Fine. Please write down properly. Shall I tell you homework? Yes sir. मला फोटो दिला जाईल. Yes 4th to 6th. Repeat once. Self. श्रद्धा मॅडम सांगा. रिपीट वन साइज. श्रद्धा मॅडम किंवा आणखीन त्यांच्या टीम मधील सहकारी वर्ग कोणतरी सांगा. शेवाळे मॅडम तुम्ही सांगा. राजमाने मॅडम तुम्ही सांगू शकता. किती सांगायचे सेट्स, सिमिलर सेट्स? लवकर बोला. 3 sets sir. अरे वा, क्या बात आहे. तुम्ही म्हणजे ना काय अवघड करता कुणाच तरी. बघू आपण. सर 7th एंड अबोव बोलो, आपकी फरमाइश. कवाळे सर आणि टीम या पुढं. हा घ्या, आपापलं शिकवून घ्या. किती? 7. 7? नाही सर, थोडासा अन्याय होईल. 7 नको. डिस्काउंट देऊ? डिस्काउंट देऊ, डिस्काउंट. आज काय डिस्काउंट भरभरून आहे. 5 सेट्स. श्रद्धा मॅडम तुम्ही ना कवाळे सरला अर्जंट टाकता माहिती का? हा, तुम्ही 3 म्हणलं त्यांना 7 म्हणून लागतं. व्हेरी गुड. का बरं सर 7 जमायला लागलं मुलांना? जमायला लागलं ना आता सध्याला प्रॅक्टिस अच्छा. करा डान्स. हा ओके, तुम्ही गोरे सर बोलताय. ओके ओके. 7 नको.
फाइव ठीक आहे का 4 करू 5 ठीक आहे नाही ठीक आहे चालतंय 4 करा मग 4 करतो 4 3 आणि 4 चालतंय शांत ना मग मात्र ऑनेस्टली चेक करा सर होमवर्क चेक करा होमवर्क नसेल तर त्यांना अर्जंट विदाउट एन एक्सक्यूज माझ्या आजीचा बर्थडे होता आजोबाचा अॅनिव्हर्सरी होती असे कोणतेही एक्सक्युजेस ऐकून घेऊ नका नाही होमवर्क केला डायरेक्ट रिमूव्ह करा जर एखादा म्हणला मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो त्याला मला 2 सेट एक्स्ट्रा करायचे कारण ऍडमिट असल्यावर काहीच काम नसतं बरोबर त्याला डान्सची प्रॅक्टिस बी नाही काहीच नाही त्याला सांगायचे 2 सेट एक्स्ट्रा करायचे ऍडमिट असल्यावर ऑल राईट ओके ओके सो शॅल वी हॅव पॉज Yes, sir. We will have. Yes, sir, we will have. Okay, we'll have pause. Bye bye. Bye bye, sir. Good night. Bye bye. Thank you.